कांबळेने दिली आम्हाला जांभळे. नमस्कार मित्रांनो, आपले डे नाईट रायडर्स ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आता काही निघाली कॅरेट टाकाय निघाली बघा. पावसाचं आगमन चालू आहे आणि रस्ता कच्चा आहे, जलदर भरपूर आहे. रस्त्यावर गाडी घसरत्या, पण गाडी घालणे आतमध्ये गरजेचं आहे, नाहीतर काय माल सगळा भिजून खराब होणार. त्यामुळं गाडी सकाळी आतमध्ये लावून तिथंच लावायची आहे. आज गाडी आतमध्ये निघते, रोड कच्चा आहे. गाडी लावली, गाडी इकडे माल शॉर्टिंग चालू आहे. गाडी जरा लांबच लावली होती, मागं येण्यात झाल्या, तिथंच टायर फिरायला लागली. तोपर्यंत अर्धा तास झाला गाडी लावून. तोपर्यंत भाव आला, त्याला म्हणलं आता तू बस गाडीपाशी, मी जातो घरी. त्याला बसविला गाडीपाशी, मी आलो घरी. काशीमध्ये आलो, किशोर बिल्डिंगवर होतो, त्यांनी काम चालू होतं. तो म्हणला जरा कॅमेरा बघायचा तुझ्या मोबाईलला, झूम करून टाकतो. झूम गेले. तोपर्यंत भाऊ गाडी भरून आला होता, जार भरून आणला घरनं पाण्याचा. त्याला म्हणलं थांब देतो तुला. गाडी भरली, कशी भरली बघू दे पहिलं म्हणले. आला ओके भरून, सगळं पॅक केले भावानं. पाण्यात जार बांधून जायचं. हात कर वरस. काशीमध्ये आलो, अण्णाची इथं जरा हवा चेक केली. केरला टायर वर्क्स अण्णाचं दुकान आहे आपल्या काशीमध्ये. बघा निघालो, निघालो. मुंबई दौरा होता आज, म्हणजे काय जाऊया निवांत. भाऊ मोबाईलमध्ये दंग. साताऱ्यात आलो, भूक लागली होती म्हणून भेळ घेतली जरा खायला. सातारमध्ये भेळ खाऊन निघालो. जरा लवकर पोचायचं आज, निघालो. 4 महिन्याची पहिली गाडी गेली. न जाता जाता शिरवळमध्ये आरजी भेटला, आपला खसकेल जोडीदार. ही गाडबेट घेतली, म्हणलं भावा काय चाललंय, कसं काय. आला होता जरा शिरवळीला, काम होतं त्याचं म्हणून. वाटत जाता जाता भेटलो त्याला. चहा पाचतो तुला, चहा प्यायला आलो. बघा 2 कोंडगीची चहा भेटली शिरवळमध्ये. पुढं अरे गाडी इथं लावली असे. न निघालो चहा बी पिऊन, कापरोच्या पुढं आलो तरी वारकरी संपत आहे निघाले होते. पालखी निघणार होती, माऊली होती, आज निघाली होती. शेटवापूरला आलो. तर म्हटलं आता टायराचं टेम्परेचर बघा, बॉन्ड टाकून दिले. पाऊस नसला की टायर दिले. आलो, टायर जरा चेक करावे म्हणले. टायर काळी निळी झाली ती पण. टायरांचा विषय गोल झाला होता. बघा कचऱ्यात बघता, गाण्याचा आवाज कसा येते इथं. तर लई मोठा येते, गाडी पिंगरीच निघून जाते. आवरून धरायला लागते, आवरून पडून नाही तर गाडी सुटून जाते. हे बघा अपघाताचं प्रमाण आहे, त्यामुळं जरा चिंतित जायला. आलो एक्सप्रेसला, घाटात लोणावळ्याच्या लागला पाऊस होता. म्हणलं आता जरा चिंतितच जाऊया. गाठ पास करून आलो डायरेक्ट मार्केटच्या गेटवर. त्याला म्हणले गेट पास काढ भावा. गेट पास काढायला गेला तर घेऊ बाबा बघा का पिंक कामधंदा सोडून पेंगायला लागला.
घाल ही बघा ही मार्केट आहे मुंबईत आले नवी मुंबईत मार्केट आहे आपले पनवेलला. मार्केटमध्ये तर सगळा राडाच झालाय पावसाने सगळे घाण घाणतही नसते. नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी कांबळे म्हणला चल तुला जांभळं धावतो कॅरेट गोळा करायला आणलं आणि इकडं बघा ह्यो माया कसा निवांत उभा आहे कॅरेट द्यायला येणारा माणूस तर गायब होता. ह्यो बघा कटप्पा मामा कसा दिसतो दाढी बिडी वाढवून ह्यो माया बघतोस तू बघला ह्यो म्हणला मी आता गाडी चालवणार आता ह्याला तर स्टार्टर बी मारायची ए बाबा माहित आहे माया जोडीदार आपल्या भागाकडचा आहे कराडचा आहे. बस की बस आलो मार्केटमध्ये ती बघा कॅरेट गोळा करायला आलेले ह्यो कट्टाप्पा मामा आणि माया कॅरेट भाऊ मुडकी देतो ह्यो माया त्याच्यावर लई लक्ष ठेवायला लागतं. इथनं आलो आमचा फॅन ह्यो बारका सगळ्यात फॅन आमचा त्याला भेटायला आलो ह्याला ही खायला आणले ह्याला ही फुटणं झाले ह्याला खोलून द्यायला लागणार बघा कसं करते तलकल बघा ती कशी चालली वेगळं देतो मी झालो फॅनला भेटून आमच्या लोणावळ्याच्या घाटात बघा इतकं पडली पाऊस तर कायम चालूच असतो पाण्या पावसाचं जरा जपून चालायला गाड्या घातला गंजले भरलेली गाडी असली की ओके चालते मुंबईमध्ये वलपाटते का नजारा बघा कसा ओके मध्ये नजर आहे का नाही पाहून चला लाईक करा फॉलो करा शेअर करा बाय बाय.